सर्वप्रथम तुम्हाला गुगलला जावं लागेल. त्यानंतर HSRP नंबर प्लेट महाराष्ट्र असं टाईप करावं लागेल. त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी पहिली लिंक येईल त्याला क्लिक करावं. त्यानंतर सिलेक्ट ऑफिसमध्ये आपल्या जवळचं जे RTO आहे आपल्या शहराचं त्याला क्लिक करायचं. प्रत्येक शहराचं हे वेगळं असते, त्यामुळे हे क्लिक केल्यानंतर ओके म्हणायचं. त्यानंतर पहिली जे लिंक येईल ऑर्डर नाऊ त्याला क्लिक करायचं. त्यानंतर इथे ज्या प्रमाणे दाखवण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही ऑप्शन क्लिक करा आणि पुढे नेक्स्टला क्लिक करा. यामध्ये तुम्हाला गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर, इंजिन नंबर टाकावा लागेल. हे टाकताना चेसिस नंबर आणि इंजिन नंबर याचे फक्त शेवटचे तुम्हाला 5 अंक टाकायचे. मग त्या 5 अंकांमध्ये जर एखादा स्पेशल कॅरेक्टर असेल किंवा अक्षर असेल तेही तुम्हाला त्यात टाकायचं आहे. लक्षात ठेवा, इंजिन नंबर आणि चेसिस नंबर टाकताना शेवटचे फक्त तुम्हाला 5 अंक टाकायचे, पूर्ण नंबर टाकायची आवश्यकता नाही. या पद्धतीने मित्रांनो टाकायचं आहे. इंजिन नंबर सुद्धा तो पण तुम्हाला शेवटचे 5च अंक टाकायचे. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवरच ही माहिती फिलअप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट म्हणायचं. आता आपल्या जवळचं शहर ज्या ठिकाणी तुम्हाला ही नंबर प्लेट लावण्याची इच्छा आहे ते शहर निवडायचं. त्यानंतर त्या शहरामध्ये असलेलं जे केंद्र आहे ज्या ठिकाणी ही नंबर प्लेट आपल्याला अवेलेबल होईल आणि आपल्या गाडीला लावून दिली जाईल ते तुम्हाला इथे काय करायचं निवडायचं आहे. हे निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक डेट तुम्हाला मिळेल की ज्या डेटला तुमच्या गाडीसाठी नंबर प्लेट लावून देण्यासाठी अवेलेबल असेल ती तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे ते निवडायचे. ते निवडल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे वेळसुद्धा निवडायची की त्या तारखेला तुम्ही कोणत्या स्लॉटमध्ये तिथे जाऊन हे नंबर प्लेट लावून घेऊ शकता. तुमच्यानुसार ते तिथे सिलेक्ट करायचं आणि ओके म्हणायचं. पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमची डेट दिसत असेल आणि तुम्ही भरलेली माहिती दिसत असेल. यानंतर तुम्हाला तुमचं वाहन कोणतं आहे त्या तुमच्या वाहनाचं जे मॉडेल नाव आहे ते इथे लिहायचं आहे. त्यानंतर त्याला कन्फर्म पण करायचं आहे. त्यानंतर आता बघा इथे आपण नाव कन्फर्म करत आहोत. हे नाव कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो पुढे सुद्धा काही माहिती